पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत. शिवम नगर फेज 1 1.5 गुंठाच्या पुढे प्लॉट उपलब्ध. संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड, प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते, स्ट्रीट लाईटची सोय, प्लांटेशन, बाकडे, प्लॉट डिमार्केशन. चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट. संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर. मोबाईल नंबर 9763 037 257 8788 1517 39 84 82 91 99 99. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. 24 मे रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील वडनागे या संपूर्ण गावानं महादेव मंदिराभोवती वक्फ बोर्डानं केलेल्या जमीन हडपण्याच्या निषेधार्थ बंद पाळला होता. हिंदू समुदायाच्या वतीनं ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं. वक्फ बोर्डानं 25 वर्षापूर्वी या जमिनीवर दावा केला होता आणि तेव्हापासून सुनावणी सुरू आहे. ग्रामपंचायत प्रशासन आपली बाजू प्रभावीपणे मांडू शकलं नसल्यानं ही जमीन वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. याच्या निषेधार्थ गावातील सर्व हिंदूंनी बंद पाळला होता. त्याचबरोबर बीड येथील मंदिराच्या 12 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचं नाव लावण्यात आलं होतं. याकडे काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष वेधत वक्फ सुधारणा कायद्याचं समर्थन केलंय. वडानगे गांव में महादेव की मंदिर पर दावा किया और बीड में कंकलेश्वर मंदिर की 12 एकड़ जमीन वक्फ बोर्ड ने जबरन ले ली. मान्यवर, ये सब जब जो चल रहा है इसमें आज भी मैं स्पष्ट करना चाहता हूं, वक्फ जो कि मुस्लिम भाइयों की धार्मिक क्रियाकलाप और उनके बनाए हुए दान से ट्रस्ट है, उसमें सरकार कोई दखल करना नहीं चाहती है. मुतवल्ली भी उनका होगा, वाकिफ भी उनका होगा, वक्फ भी उनका. परंतु वक्फ की संपत्ति, इसका रख रखाव ठीक से हो रहा है नहीं. वक्फ का संचालन कानून के हिसाब से हो रहा है, निजी उपयोग के हिसाब से. सैकड़ों साल पहले किसी बादशाह ने दान किया, हमारी भाषा में कहो तो धर्मादा किया. अब इसकी संपत्ति को आप 12,000 रुपये में 5 सितारा होटल बनाने के लिए दे देते हो, ये उचित